राज ठाकरेंनी पहिल्या निवडणुकीमध्ये इथं मोठं म्हणजे एक वर्चस्व निर्माण केलं होतं. ते येणाऱ्या निवडणुकीत जवळपास पाडा किंवा उभे करा. जर असलं तर नाशिकर जरांगे पाटला मागे की मग राज ठाकरे मागे. मराठ्यांनी चांगल्या अंगल्यांचा कार्यक्रम लावलाय. त्यामुळे नाशिकचं कोणी असो, कुठलंही बळ असतो, ते भुजांचं बळ असतो की मांड्यांचं का गांडीचं बळ असो, आम्हाला त्याची फरक पडत नाही. काय आम्ही ज्याचा करायचा त्याचा करट कार्यक्रम करू. जरांगे पाटील आता जो उमेदवार देतील त्यांनी आम्ही मराठ्यांच्या पाठीमागे प्रचंड संख्येने प्रचंड मतदानाने उभं राहू. ठीक आहे. जय शिवराय. धन्यवाद. कोणीकडे तुमचं नाव काय आणि कुठून तुम्ही? मी शरद जाधव, मी मखमलाबाद नाशिकचा राहणार. मखमलाबादवरून आलो. काय वाटतं नाशिकमध्ये जर जरांगे पाटलांनी जर उमेदवार दिले तर राज ठाकरे, फडणवीस का जरांगे पाटील? नाशिकर कोणा मागे? प्रश्नच नाही. ही लढाई मुख्यत्वे करून प्रस्थापित आणि विस्थापित हा खरा लढा हा गरजवंत मराठ्यांचा आहे. आणि जरांगे पाटलांनी गरजवंत मराठे तर उभे केले की ज्यांच्या मागे कुठलेही पॉलिटिकल पाठबळ नाहीये, काही नाहीये.